भाऊजी फोन का उचलत नाहीयेत? यांना आणलं वाटतं. हा तर दुसराच माणूस आहे. हे कुठे आहेत? भाऊजी काय झालं? हा आणणार होता ना इकडेच? चौकशी केली मी. पोलीस काय जरी झालं तरी पेशंटला इकडे सरकारी दवाखान्यात घेऊन येतात. पण मग अजून कसं नाही आणलं? तेच तर कळणं झालंय. येत असेल ॲम्ब्युलन्स, आपण वाईस वाट बघूया. हॅलो राऊत, इथे कन्स्ट्रक्शन साईट लोकेशन पाठवले बघ. हां ताबडतोब कुमक पाठव. आता जर इथे पोलीस आले तर माझा पळून जाणं अवघड होईल. दिवसा हे गाव सोडून नाही जाऊ शकणार. रात्र होण्याची वाट बघावी लागेल. पळू कसं, पण इथे पैसे पण नाही आहेत माझ्याकडे. सगळे पैसे त्या लालीकडे आहेत. काही करून हे गाव सोडला पाहिजे. हे बघा, मंदिरातले चोरीला गेलेले दागिने आणि पैसे सापडले. लकी भाऊजी, हा अजून कसं नाही आणले ना? पोलीस स्टेशन ते हे हॉस्पिटल एवढं पण अंतर नाहीये ना एवढा उशीर लागायला. लालिताई, मला वाटते बहुतेक पोलीस गोपाळला दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेला असतील. अहो तुम्हीच म्हणलात ना की पोलीस स्टेशन मधले सगळे पेशंट इकडेच आणतात. मला तीच माहिती कळली होती. भाऊजी, मला खरं खरं सांगा, तुम्ही तिकडे नेमकं काय बघितलं? मी तिकडे गेलो तेव्हा पोलीस गोपाळ स्ट्रेचरवर झोपत होते आणि ॲम्ब्युलन्समध्ये ठेवत होते. त्याचा हात असा एकदम खाली पडला, जीव नसल्यागत. म्हणून मग मी तुम्हाला सांगायला आलो. म्हणजे पोलीस नक्कीच काहीतरी लपवतात. लालिताई, कुठं निघालाय तुम्ही? पोलिसांना जाब विचारायला. त्यांनी माझ्या नवऱ्याला असं मारलंच कसं? आधी बघायला पाहिजे ना मी जिवंत आहे का नाही. काम आहे त्यांचं हे शोधणं. मी एक काम करते, मी पोलिसांना सगळं खरं खरं सांगून टाकते. मी सांगते मी जिवंत आहे, माझ्या नवऱ्याला सोडा. आपण तुम्ही असं पुढे गेला तर गोपाळवरचं सगळं टेन्शन निघून जाईल. त्याला अद्दल घडणार नाही. नको घडू दे अद्दल. पण ह्यांना काय झालं तर मी जगू कशी भाऊजी? त्यापेक्षा सांगून टाकते ना सगळं खरं खरं. आणि तुम्हीच पुढे यावं म्हणून गोपाळनेही नाटक केलं असलं तर? तसं नसेल आणि पोलिसांना यांचं एन्काउंटर करायचं असेल तर? तो काय सराईत गुन्हेगार आहे का त्याचा एन्काउंटर करायला? पोलीस असं काय करत नाहीत. माझा ऐका. हो पण मग पोलीस कुठं घेऊन गेले त्यांना? कुठं आहे माझा नवरा?
जागा योग्य आहे. रात्र होईपर्यंत इथेच लपून बसतो. अंधार पडला की इथून बाहेर पडतो. मग पुढचं पुढं बघता येईल. आप्पा 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 आजी आप्पा कुठे आहेत? आप्पा ए, काय झालं बोंबलायला? अहो, आपलं गोपाळ पोलीस दवाखान्यात घेऊन गेलेत. काय माझ्या गोपाळला काय झालं त्याला? अहो, सुधाकर तर म्हणत होता तू बरा आहे म्हणून. बाई म्हणजे जेलमध्ये या गोपानं स्वतःच काही बरं वाईट केलं नाही ना. हा मग तर एकच नंबर काम, अख्ख्या गावाला पेढे वाटेन. बरं झालं ब्यात गेली. म्हातारे वाईट जरा शांत बस. हा बोल, काय त्याला हॉस्पिटल कशा पाहिजे नेलं? पोलीस म्हणलेत की मेडिकल चेकअपला नेलंय. पण आप्पा माझा ह्याच्यावर काही विश्वास नाही, कारण मगाशी मी भाडं घेऊन गेलो होतो पोलीस स्टेशन समोर, तर तिथे एक ॲम्ब्युलन्स उभी होती आणि मग कुणाला तरी स्ट्रेचरवर टाकून येत होते, तर ते आपला गोपाळच होता. मी सुधाकरला म्हणलं मी की काय झालं गोपाळला, ते काहीच न सांगता तसंच निघून गेला. आणि आपल्या गोपाळचे दोन्ही हात असे होते आणि त्यातलं एक हात असा लटकला. गोपाळ माझं लेकरू. जामकरने गोपाळच्या विरोधात पुरावा सापडणार म्हणून बरं वाईट तर केलं नसेल ना? नाही तसं असेल ना तर त्या जामकरला जित्ता सोडणार नाही मी.